वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महत्त्वाचे जे आंदोलन आहे शिक्षक भरती 2025 संदर्भात आमरण उपोषण करण्यात येते किंवा आंदोलन करण्यात येते आझाद मैदान मुंबई येथे। आता हे जे आंदोलन आहे हे शिक्षक भरती 2025 साठी करण्यात येते आणि यातल्या प्रमुख मागण्या सुद्धा 2025 साठी सुद्धा आहे, पण याचा फायदा टेट एग्जाम 2022 साठी सुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे काय काय गोष्टी आहेत या आंदोलनासंदर्भात, नेमकी अपडेट काय आहे सद्यस्थितीमध्ये, आजची अपडेट काय आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तो ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे आज आहे 28 ऑक्टोबर 2025 आणि आजपासूनच आझाद मैदान मुंबई येथे जे आहे आमरण उपोषण केले जाते किंवा इथे जे आहे आंदोलन सुरू केलेलं आहे। आंदोलनकर्ते जे आहेत ते आहेत तुषार देशमुख सर। तुषार देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली हे जे आहे आंदोलन पार पडतंय आणि सद्यस्थितीमध्ये आंदोलन स्थळ जे आहे, ज्या अभियोगधारकांना आंदोलन स्थळी जायचंय किंवा आंदोलनाला जॉईन करायचंय तर जास्तीत जास्त संख्येनं अभियोगधारकांनी आझाद मैदान मुंबई गाठायचंय। आझाद मैदान मुंबई जे आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल की आंदोलन त्याच ठिकाणी जे आहे सुरू आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे अभियोगधारक सुद्धा समाविष्ट झालेले आहेत। आता महत्त्वाची बातमी, या आंदोलनाची प्रमुख मागण्या किंवा या आंदोलनाच्या महत्त्वाच्या मागण्या काय काय आहे, आजच्या दिवसभरामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले म्हणजे तुषारदादा देशमुख सर जे आहेत यांनी जे अभियोगधारक तिथे उपस्थित झाले, जे अभियोगधारक जिथे पोहोचले आहे त्यांच्या संदर्भात तुषारदादा देशमुख असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल त्यांनी जे आहे ज्या अभियोगधारकांनी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे जाऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला त्यांचे जे आहेत आभार मानलेच, पण सोबत त्यांचं असं एक म्हणणं होतं की सोशल मीडियाच्या थ्रू जो आहे हा जो मुद्दा आहे किंवा हे जे आंदोलन आहे ते वेगवेगळ्या स्तरातून किंवा ती जी माहिती आंदोलनासंदर्भात सुरू आहे त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या शिक्षक भरती 2025 मध्ये होणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त ही जी गोष्ट आहे आंदोलनासंदर्भात अपडेट असेल, आंदोलनासंदर्भात एखादा कोणताही व्हिडिओ असेल किंवा एखादी माहिती असेल तर ती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर ती जास्तीत जास्त स्प्रेड करा आणि व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपला शेअर करा जेणेकरून ती वरिष्ठ लेवलपर्यंत पोहोचेल आणि वरिष्ठ पातळीवर याची दखल होणं खूप आवश्यक आहे। आता बघूया मागण्या कोणकोणत्या होत्या महत्त्वाच्या या आंदोलनाच्या। तर पहिली महत्त्वाची मागणी आहे ती आहे 100% पदभरतीची। म्हणजे जे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येते त्यातली पहिली जी महत्त्वाची मागणी आहे ती आहे 100% पदभरती करण्यासंदर्भात 100% पदभरती झालीच पाहिजे। दुसरी जी महत्त्वाची मागणी आहे ती आहे एकच मिशन पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन। तुम्हाला माहिती आहे अजूनही टेट एग्जाम 2025 झालेली आहे, कधीची निकाल सुद्धा लागलेला आहे। निकाल थोडा उशिरा जाहीर झाला, त्यानंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कदाचित लवकर सुरू होईल असं वाटलं होतं, पण पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन अजून सुद्धा सुरू झालेलं नाहीये। त्याच्यामुळं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन तात्काळ सुरू करावं या संदर्भाची सुद्धा मागणी याच्यामध्ये आहे। म्हणजे यांनी सांगितलं की एकच मिशन पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन, त्याच्यामुळे जे आहे पवित्र पोर्टल तात्काळ सुरू करा आणि जे अभियोगधारक ज्यांनी टेट एग्जाम 2025 दिलेली आहे त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर सुरू करा। पुढची जी महत्त्वाची मागणी आहे ती आहे शिक्षक भरती संदर्भात। जे अभियोगधारक ज्या आंदोलनामध्ये समाविष्ट आहेत किंवा ज्यांची प्रमुख मागणी ही आहे की शिक्षक भरती 2025 ही जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर राबवावी, जेणेकरून त्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक भरती 2025 म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मागच्या पदभरती पाहायची असेल तर 2017 मध्ये एक पदभरती झाली होती शिक्षक पदभरती, नंतर 2022 मध्ये झाली शिक्षक भरती 2022 ती आतापर्यंत सुद्धा सुरू आहे आणि 2017ची सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत बाकी आहेत आणि त्याचप्रमाणे 2025 ची जी भरती प्रक्रिया आहे तिची कंडिशन होऊ नये किंवा त्याप्रमाणे 2025 च्या भरती प्रक्रियेला सुद्धा उशीर लागू नये। त्याच्यामुळं शिक्षक भरती 2025 प्रक्रिया ताबडतोब आणि लवकरात लवकर राबवण्यात यावी। या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील, संच मान्यता असेल, बिंदू नामवली असेल, रोस्टर असेल किंवा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन असेल किंवा मग बाकीच्या गोष्टी असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत लवकरात लवकर आणि वेगवान पद्धतीने होणं खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे शिक्षक भरती लवकरात लवकर सुरू करा या संदर्भातची ही प्रमुख मागणी आहे। आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, जे आंदोलन करते किंवा सर्व अभियोगधारक जे हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय की आता सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे। कारण की तुम्हाला माहित नसेल पण येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लागू होईल। इलेक्शन लागू झाल्यानंतर आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर भरती प्रक्रियेला मात्र थोडा ब्रेक लागू शकतो। त्याच्यामुळे भरती प्रक्रियेला ब्रेक लागू नये किंवा भरती प्रक्रिया मधातच स्टॉप होऊ नये किंवा भरती प्रक्रियेला 2-3 महिन्याचा विलंब न होता पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जर अगोदर झालं इलेक्शन पूर्वी तर मात्र बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते सुरळीतपणे इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा सुरू ठेवता येतात। कारण की आचारसंहितेमध्ये नवीन पदभरतीची जाहिरात काढता येत नाही किंवा नवीन पदभरती करता येत नाही, पण जी पदभरती ऑलरेडी सुरू आहे ती पदभरती कंटिन्यू केल्या जाते किंवा कंटिन्यू करता येऊ शकते। त्याच्यामुळे जे आहे
ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यामुळेच आंदोलनकर्ते जे आहे त्यांची एक मागणी आहे की पवित्र पेरूचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू करावं. तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक होत्या. आजच्या दिवसामधल्या या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या आणि आंदोलनामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतील किंवा ज्या ज्या अपडेट्स महत्त्वाच्या असतील त्या तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवल्या जाईल. आय होप जे काही अभियोग आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट राहिली, जे अभियोगधारक सद्यस्थितीमध्ये घरी आहे किंवा जे अभियोगधारक ज्यांना खरोखर आझाद मैदान मुंबई येथे जायचं आहे आणि सर्वसामान्य अभियोगधारकांना जास्तीत जास्त जागा कशा येतील, शिक्षक भरती लवकर कशी होईल, पवित्र पेरूचं रजिस्ट्रेशन कसं सुरू होईल आणि जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी जागा तेव्हा येतील जेव्हा जास्तीत जास्त संख्या विद्यार्थ्यांची हजारो संख्या जी आहे तिथे दिसेल. त्याच्यामुळे ज्या ज्या अभियोगधारकांना तिथे जायचं असेल तर त्यांनी आत्ता जे आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे तुषार देशमुख सर सोबत किंवा त्यांच्या टीम सोबत आणि तिथे प्रत्यक्ष जायचं आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.